Hello students, let us start our new topic, energy of a particle performing SHM. Here we have to find the energy of a particle performing SHM, and there are two subpoints to find the total energy of a particle in SHM first, and to plot a graph of energy versus displacement in SHM. आपल्याला एक ग्राफ काढायचा आहे SHM करणाऱ्या पार्टिकलचा एनर्जी वर्सेस डिस्प्लेसमेंटचा. असे आपल्याला दोन एम आहेत आपले. पहिलं म्हणजे टोटल एनर्जी काढणे, दुसरं म्हणजे ग्राफ प्लॉट करणे. सगळ्यात पहिल्यांदा ह्याच्यावर काय क्वेश्चन विचारला जातो हे आपण बघूया. ह्याच्यावरती क्वेश्चन असा विचारला जातो, डिटरमाइन द टोटल एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM. आणखी एक क्वेश्चन विचारला जातो, शो दॅट द टोटल एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज कॉन्झर्व्ड. असाही क्वेश्चन विचारला जातो. त्यासाठी आपल्याला ग्राफ काढणं गरजेचं असतं. तर असे दोन क्वेश्चन विचारले जातात. शिवाय न्यूमरिकलसाठी पण हे फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत एनर्जीचे. आता आपण पहिल्यांदा एनर्जी कशी काढायची ते बघूया. एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM. त्यासाठी आपल्याला एक पार्टिकल कन्सिडर करायचा आहे जो SHM परफॉर्म करतो आहे, लिनियर SHM along the path mn. Here consider a particle of mass m. पार्टिकलचा मास m असणार आहे. परफॉर्मिंग अ लिनियर SHM along a path mn हा पाथ आहे. अबाउट द मीन पोझिशन o ही मीन पोझिशन आहे. ॲट अ गिवन इन्स्टंट लेट द पार्टिकल बी ॲट p ॲट अ डिस्टन्स x फ्रॉम o. एक टाईम घेतला आहे आपण, इन्स्टंट टाईम t. इन्स्टंट टाईम टीला पार्टिकल p हा मीन पोझिशनपासून x एवढ्या डिस्टन्सवरती असणार आहे असं आपण मानलेलं आहे. आता आपल्याला ह्याची एनर्जी काढायची. आपल्याला माहिती आहे की एनर्जी काढण्यासाठी दोन प्रकारच्या एनर्जी असतात, कायनेटिक एनर्जी आणि पोटॅन्शियल एनर्जी. पहिल्यांदा दोन्ही प्रकारच्या एनर्जीची ॲडिशन केली, कायनेटिक एनर्जी प्लस पोटॅन्शियल एनर्जी केल्यानंतर आपल्याला टोटल एनर्जी मिळणार आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला कायनेटिक एनर्जी काढली पाहिजे, पोटॅन्शियल एनर्जी काढली पाहिजे आणि मग त्या दोन्हीची आपल्याला ॲडिशन केले पाहिजे आणि मग आपल्याला टोटल एनर्जी मिळणार आहे. द फर्स्ट वी हॅव टू डिटरमाइन द कायनेटिक एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM. You all know that the kinetic energy is equal to 1/2 mv square. Here we have to put the value of v. V means velocity. Velocity जी आहे पार्टिकलची फॉर परफॉर्मिंग SHM मधली व्हिलॉसिटी आपल्याला कन्सिडर करायची आहे. SHM मधली व्हिलॉसिटीचा फॉर्म्युला आपण काढलेला आहे. तो फॉर्म्युला असा आहे, v इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट a² - x². आणखी एक फॉर्म्युला आहे व्हिलॉसिटीचा, a ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. हे दोन्ही फॉर्म्युला काय दर्शवतात तर व्हिलॉसिटी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM मधली व्हिलॉसिटी आहे. आता ही जी व्हीची व्हॅल्यू आहे, ही व्हीची व्हॅल्यू आपल्याला ह्या इक्वेशनमध्ये घालायची आहे कायनेटिक एनर्जीच्या. देअरफॉर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 m. व्हीच्या जागी घालायचं ओमेगा अंडर रूट a² - x² ब्रॅकेट स्क्वेअर. याचा स्क्वेअर करून घ्यायचा आहे. दॅट इज इक्वल टू 1/2 m ओमेगाचा स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. हे स्क्वेअर केल्यानंतर स्क्वेअर रूट निघून जाणार a² - x². ही झाली कायनेटिक एनर्जी आपली. आता आपल्याला हे माहिती आहे की m ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय तर k. आपण हे पहिल्यांदाच बघितलेलं आहे पहिल्या लेक्चरमध्ये. देअरफॉर k इज इक्वल टू m ओमेगा स्क्वेअर. मग इथंच m ओमेगा स्क्वेअरबद्दल इथं आपण k घातलं आहे फक्त. EK इज इक्वल टू EK म्हणजे कायनेटिक एनर्जी. EK इज इक्वल टू 1/2 k m ओमेगाच्या जागी k झालं a² - x². ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 दिलेला आहे. ओके, म्हणजेच इथं पण तेच इक्वेशन आलं. दस द कायनेटिक एनर्जी इज 1/2 m ओमेगा स्क्वेअर a² - x². केच्या जागी m ओमेगा स्क्वेअर a² - x². आणि हे m ओमेगाच्या स्क्वेअरच्या जागी k घालून 1/2 k a² - x². ह्याला दिलं इक्वेशन नंबर 1. दिस इज द कायनेटिक एनर्जी ॲट अ डिस्प्लेसमेंट x. म्हणजे ही कायनेटिक एनर्जी पार्टिकलची x ह्या डिस्प्लेसमेंट x एवढी त्याची डिस्प्लेसमेंट असताना येणार आहे. शिवाय आपल्या व्हिलॉसिटीचं आणखी एक इक्वेशन आहे, ते म्हणजे ॲज वी नो v इज इक्वल टू a ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. देन हियर put the v is equal to here in kinetic equation of kinetic energy put v च्या जागी घालायचं आहे a ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय ब्रॅकेट स्क्वेअर. ह्याचा स्क्वेअर करायचा. EK इज इक्वल टू 1/2 m
ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय, म्हणजेच तुमची कायनेटिक एनर्जी आली ई के इज इक्वल टू 1/2 एम ओमेगा स्क्वेअरबद्दल परत इथं के घातलं, ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय, म्हणजेच केच्या जागी इथं एम ओमेगा स्क्वेअरच्या जागी इथं के घातलेलं आहे. अशा पद्धतीनं आपण दोन कायनेटिक एनर्जीचे इक्वेशन काढलेले आहेत. ई के इज इक्वल टू 1/2 के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर पहिलं इक्वेशन. दुसरं इक्वेशन ई के इज इक्वल टू 1/2 के ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय. नाऊ वी हॅव टू डिटरमाइन द एक्स एवढी होणार आहे, म्हणजे ओपासून एक्स एवढ्या डिस्टन्सवरती पार्टिकल जाणार आहे, म्हणजेच आपण त्याला डिस्प्लेस करणार आहोत आणि त्यासाठी जे काही वर्क डन करणार आहे ते वर्क डन पोटेन्शियल एनर्जीच्या स्वरूपात स्टोअर होणार आहे. म्हणून आपण इथं पहिल्यांदा एक स्मॉल डिस्प्लेसमेंट कन्सिडर करणार आहे डी एक्स, म्हणजे जस्ट पार्टिकल इथून इथंपर्यंत गेला आहे डी एक्स एवढ्या अंतरावर, आणि त्यासाठी जे काही वर्क डन केलं जाणार आहे ते वर्क डन आपण इथं, तर पार्टिकलची डिस्प्लेसमेंट झिरोपासून म्हणजे ओरिजिनपासून ते एक्स एवढ्या अंतरावरती करायची आहे, आणि त्यासाठी आपल्याला डी एक्स असे स्मॉल वर्क डन करून त्या सगळ्याची सम करावी लागणार आहे, म्हणजेच आपल्याला इंटिग्रेशन घ्यावं लागणार आहे टू डिटरमाइन द डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल फ्रॉम 0 to x. देअरफॉर कायनेटिक एनर्जी काढली होती जी आलेली होती आपली 1/2 के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर पोटेन्शियल एनर्जी. आता तेच इक्वेशन इथं लिहिलेलं आहे मागचं. आता पोटेन्शियल एनर्जी काढण्यासाठी काय करायचं आहे बघा, इथं आणखी एक वाक्य ह्याचा अर्थ सांगते. दस विथ द टाईम इट व्हॅरीज ॲज कॉस स्क्वेअर थीटा. ह्याच्यामध्ये कॉस स्क्वेअर आहे, म्हणजे कायनेटिक एनर्जी ही कशाप्रमाणे व्हॅरी होणार आहे तर कॉस स्क्वेअर थीटाप्रमाणे, म्हणजे ॲज द व्हॅल्यू ऑफ धिस कॉस स्क्वेअर थीटा चेंजेस द कायनेटिक एनर्जी ऑल्सो चेंजेस. नाऊ वी हॅव टू फाइंड द पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी काढण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला इक्वेशन कन्सिडर करायचे रिस्टोरिंग फोर्सचं. वी ऑल नो दॅट द रिस्टोरिंग फोर्स इन एस एच एम एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. हा आपण बघितला आहे सगळ्यात पहिल्या लेक्चरला. एफ इज इक्वल टू मायनस के एक्स, वेअर के इज द फोर्स कॉन्स्टंट, के हा फोर्स कॉन्स्टंट आहे आणि एक्स ही डिस्प्लेसमेंट आहे. नाऊ टू डिटरमाइन द पोटेन्शियल एनर्जी वी फर्स्ट फाइंड द वर्क डन. वर्क डन इज द फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तुम्हाला माहिती आहे की वर्क डन हे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंटनं आपण लिहित असतो. आता इथं मायनस साईन आलं आहे. मायनस साईनचा अर्थ असा आहे की तुम्ही जे काही वर्क डन करणार आहात ते फोर्स, त्याची जी डिस्प्लेसमेंट आहे ती फोर्स, रिस्टोरिंग फोर्स काय करत असतो तर रिस्टोरिंग फोर्स त्या पार्टिकलला मीन पोझिशनला आणण्याचा प्रयत्न करत असतो आणि डिस्प्लेसमेंट त्याची होत असते अवे फ्रॉम द मीन पोझिशन. म्हणजेच फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकांच्या विरुद्ध दिशेला आहेत, म्हणून इथं मायनस साईन आलं आहे. म्हणून वर्क डन डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस एफ इंटू डी एक्स. डी एक्स ही आपण एक स्मॉल डिस्प्लेसमेंट कन्सिडर केलेली आहे. एफची व्हॅल्यू घालायची इथं मायनस के एक्स, मायनस ऑफ मायनस के एक्स इंटू डी एक्स, वेअर डी एक्स इज द व्हेरी स्मॉल डिस्प्लेसमेंट. आता टोटल वर्क डन काढायचं आहे. टोटल वर्क डन म्हणजे कुठून कुठेपर्यंत पार्टिकलची डिस्प्लेसमेंट करायची आहे. हिअर द टोटल वर्क डन डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to x डी डब्ल्यू, म्हणजे स्मॉल वर्क डन जे डी डब्ल्यू आहे त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं आणि कुठून कुठंपर्यंत त्याचं लिमिट असणार आहे. लोअर लिमिट 0, अप्पर लिमिट x. डी डब्ल्यूची व्हॅल्यू इथं पुट करायची आहे के एक्स डी एक्स. के कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशन साईनच्या बाहेर घ्यायचा. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to x एक्स डी एक्स. देअरफॉर वर्क डन डब्ल्यू इज इक्वल टू के इंटू एक्सचं इंटिग्रेशन घ्यायचं, एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन येतं एक्स स्क्वेअर बाय 2, लिमिट्स 0 to x. नाऊ पुट द लिमिट्स हिअर. के बाय 2 इथं बाहेर काढले 1/2 इंटू के. एक्स स्क्वेअर, एक्सच्या जागी एक्सची व्हॅल्यू घालायची, अप्पर लिमिट घालायचं एक्स स्क्वेअर, परत लोअर लिमिट घालायचं मायनस करायचं एक्स स्क्वेअर मायनस 0 स्क्वेअर, म्हणजेच आपलं ॲन्सर येणार आहे डब्ल्यू इज इक्वल टू 1/2 के एक्स स्क्वेअर. हिअर सी डब्ल्यू इज इक्वल टू 1/2 के एक्स स्क्वेअर. आणि हे जे वर्क डन आहे डब्ल्यू इज इक्वल टू 1/2 के एक्स स्क्वेअर हे पोटॅन्शियल एनर्जीच्या स्वरूपामध्ये स्टोअर होणार आहे आणि धिस शुड बी द पोटॅन्शियल एनर्जी.
टोटल एनर्जी. आता टोटल एनर्जी काढण्यासाठी दोन्ही एनर्जीची सम केली पाहिजे. इथं पोटॅन्शियल एनर्जी लिहिली आहे EP ई पी इज इक्वल टू 1/2 kx². EP इज इक्वल टू 1/2 kची व्हॅल्यू घालायची इथं mω²x². म्हणजे हे झाली आपली पोटॅन्शियल एनर्जी. आता हीच पोटॅन्शियल एनर्जी आपण एक्स साईनमध्ये पण लिहिलेली आहे. आपल्याला माहिती आहे एक्स इज इक्वल टू एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज गिवन बाय एक्स इज इक्वल टू A sin ωt प्लस फाय. इथं काय करायचं आहे 1/2 kx² हे जे इक्वेशन आलं आहे ह्याच्यामध्ये फक्त एक्सची व्हॅल्यू ही घालायची A sin ωt प्लस फाय ब्रॅकेट स्क्वेअर. ह्याचा स्क्वेअर करून घ्यायचा 1/2 KA² sin² ωt प्लस फाय. त्यानंतर केच्या जागी mω² करून घातलेली आहे व्हॅल्यू आणि मग हे इक्वेशन लिहिलं आहे. इथं पुस्तकामध्ये इथं cos² sin² ωt प्लस फाय पहिल्या इक्वेशन बरोबर आहे. दुसऱ्या इक्वेशनमध्ये केची व्हॅल्यू mω² घातल्यानंतर इथं cos² झालं आहे. ते सगळ्यांनी दुरुस्त करून घ्यायचे, sin² करायचं आहे तिथं. म्हणजेच आपली पोटॅन्शियल एनर्जी आपण काढलेली आहे. पोटॅन्शियल एनर्जी ही साईन फंक्शनप्रमाणे म्हणजे sin² थीटा ह्या फंक्शनप्रमाणे व्हॅरी होणार आहे. पोटॅन्शियल एनर्जीचे पण आपण दोन इक्वेशन काढले. EP इज इक्वल टू 1/2 kx² किंवा 1/2 mω²x². केची व्हॅल्यू घातल्यानंतर. आणि दुसरं इक्वेशन आपण काढलेलं आहे जे साईनमध्ये आहे 1/2 mω²A² sin² ωt प्लस फाय. म्हणजे आपण आता कायनेटिक एनर्जी काढली, पोटॅन्शियल एनर्जी काढली. आता टोटल एनर्जीकडे जाऊया आपण. आता टोटल एनर्जी आपल्याला माहिती आहे की द टोटल एनर्जी ऑफ अ पार्टिकल इज द सम ऑफ कायनेटिक अँड पोटॅन्शियल एनर्जी. देअरफॉर E इज इक्वल टू EK प्लस EP. E इज इक्वल टू 1/2 mω² A² मायनस x² ही व्हॅल्यू घातली आपण कायनेटिक एनर्जीची प्लस 1/2 mω² x² पोटॅन्शियल एनर्जीची व्हॅल्यू घातली आपण. आता दोन्हीची आपल्याला सम करायची आहे. सम करताना काय करायचं आहे 1/2 mω² A² मल्टिप्लाय केलं आहे ना मायनस 1/2 mω² x² प्लस 1/2 mω² x² हे कॅन्सल होणार दोन्ही. म्हणजेच टोटल एनर्जी आपली आली 1/2 mω² A². mω² म्हणजेच K म्हणून ह्या ठिकाणी आपण व्हॅल्यू लिहूया 1/2 KA². म्हणजेच ही तुमची झाली टोटल एनर्जी. टोटल एनर्जी ऑफ अ पार्टिकल काय आली 1/2 mω² A² किंवा 1/2 KA² किंवा आता ह्यालाच हे जे आहे 1/2 A² ω² म्हणजेच मॅक्झिमम व्हेलॉसिटीचं हे इक्वेशन आपण काढलेलं. व्हेलॉसिटी इज मॅक्झिमम ॲट मीन पोझिशन. त्याचा फॉर्म्युला आपण काढलेला V इज इक्वल टू Aω. आलं लक्षात. म्हणजेच ह्या ठिकाणी आपल्याला Aω म्हणजे Vmax असणार आहे मॅक्झिमम व्हेलॉसिटी. 1/2 m तसंच ठेवलं आहे आणि Aω बद्दल Vmax घातलं आणि त्याचा काय आहे स्क्वेअर आहे. म्हणजेच आपली टोटल एनर्जी 1/2 m Vmax² अशी लिमिट. आणखी एक प्रकारे आपण इक्वेशन लिहू शकतो. ओमेगाची व्हॅल्यू घालायची तर 2πn म्हणजे आपलं इक्वेशन होणार आहे 1/2 m ओमेगाची व्हॅल्यू 2πn ब्रॅकेट स्क्वेअर A² ह्याचा स्क्वेअर करायचा 4π² n² 2 2 × 4 म्हणजे 2π² n² A² m. किंवा आणखी एका प्रकारे लिहू शकतो आपण n म्हणजे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीच्या जागी घालायचं टाईम पिरियड 1/t. फ्रिक्वेन्सी टाईम पिरियडमध्ये लिहायची. म्हणजेच आपला फॉर्म्युला झाला 2π² A² m 1/t². याचाच अर्थ 2π² m A²/t². 2π² m A²/t². म्हणजे आपण टोटल एनर्जीचे किती इक्वेशन्स काढलेले आहेत बघा. पहिलं इक्वेशन आपलं 1/2 mω². 1/2 mω² A². दुसरं इक्वेशन 1/2 KA². तिसरं इक्वेशन आपलं 1/2 m Vmax². ह्याला दिलं इक्वेशन नंबर 4. आणखी एक आपण खाली इक्वेशन काढलं इन टर्म्स ऑफ n अँड t. इथं काय केलं ओमेगाच्या जागी व्हॅल्यू घातली 2πn. त्याचा स्क्वेअर केला हे 2 कॅन्सल करून 2π² n² A² m आणि nच्या जागी व्हॅल्यू घातली 1/t. म्हणजे फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ पिरियड. म्हणजेच 2π² m आहे तसाच A² आहे तसाच nच्या जागी काय करायचं 1/t². हा एक फॉर्म्युला म्हणजे इक्वेशन नंबर 5. असे आपण इक्वेशन 4 अँड 5 डिफरंट फॉर्म्समध्ये टोटल एनर्जी आपण काढून घेतलेली आहे.
टोटल एनर्जी कशावर डिपेंड आहे ते आपण बघूया. दस द टोटल एनर्जी इन SHM इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टोटल एनर्जी इन SHM इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू 2 आणि पाय स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, म्हणजेच E इज प्रपोर्शनल टू एन स्क्वेअर A स्क्वेअर आणि M, आणि शिवाय इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू T स्क्वेअर येणार आहे. म्हणजेच आपलं पहिल्यांदा काय येणार, total energy of a particle in SHM is directly proportional to the mass of a particle, directly proportional to the square of amplitude, directly proportional to the square of frequency, force constant पण येणार आहे, म्हणजे it is directly proportional to the force constant, and inversely proportional to square of period. तर हे झालं ह्याचे कन्क्लुजन्स. तर इथंपर्यंत आपल्याला टोटल एनर्जीचं इक्वेशन काढायचं आहे. टोटल एनर्जीवर क्वेश्चन विचारला तर इथंपर्यंत आपल्याला हे कन्क्लुजन्स जे आपण काढलेले आहेत इथंपर्यंत ह्याचा आन्सर लिहायचा आहे. आता आपल्याला समजा कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी शो दॅट द एनर्जी इज कॉन्झर्व्ड इन SHM असाही क्वेश्चन विचारला असेल तर ह्या पुढच्या स्पेशल केसेस लिहायच्या आहेत, किंवा फक्त कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी विचारलं असेल शो दॅट द टोटल एनर्जी इज कॉन्झर्व्ड इन SHM तर आपण ह्या पद्धतीनं इथून आन्सर लिहायला चालू केलं तरी चालेल. किती मार्काचा क्वेश्चन आहे त्याच्यानुसार तुम्ही त्या कुठंपर्यंत वाढवायचं हे ठरवायचं आहे, किंवा कुठून स्टार्ट करायचं हे ठरवायचं आहे. तर पहिल्यांदा स्पेशल केसेसमध्ये पहिली स्पेशल केस आहे आपली, ती म्हणजे ॲट द मीन पोझिशन x इज इक्वल टू 0 द व्हिलॉसिटी इज मॅक्झिमम. बघितले. आता कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी काढताना आपण काय करूया बघा. ॲट द मीन पोझिशन x इज इक्वल टू 0 म्हटलं आहे. ॲट द मीन पोझिशन x इज इक्वल टू 0. आता हे कसं करायचं आहे, ॲट द मीन पोझिशन x इज इक्वल टू 0 हे आपल्याला माहीत आहे, स्टार्ट तिथून करतो एक्सपासून. मग त्यावेळेसची पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी आपण काढून घेऊया मीन पोझिशनला, आणि टोटल एनर्जी किती आहे ते बघूया. तर कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल की प्रत्येक पोझिशनला, म्हणजे पार्टिकल मीनला असू दे, एक्स्ट्रीमला असू दे, किंवा एनिवेयर मीन आणि एक्स्ट्रीमच्या मध्ये कुठेही असलं तरी एनर्जी कॉन्स्टंट आली पाहिजे. मग पहिल्यांदा आपण मीन पोझिशनला काढूया. मीन पोझिशनची एनर्जी काढण्यासाठी x इज इक्वल टू 0 घ्यायचं. तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे EP इज इक्वल टू 1/2 kx². हा आपण मागं काढला आहे फॉर्म्युला. मग एक्सच्या जागी 0 घालायचं, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी मीन पोझिशनला आली 0. कायनेटिक एनर्जी किती येणार आहे, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 ka² - x². ह्याच्यामध्ये एक्सच्या जागी 0 घातलं, कायनेटिक एनर्जी काय आली 1/2 ka². कायनेटिक एनर्जी इथं लिहिलेले EK मॅक्स, म्हणजे कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम असणार आहे 1/2 ka² म्हणजेच 1/2 mω². केच्या जागी इथं mω² घातलं आहे, आणि पोटेन्शियल एनर्जी इज 0 इथं काढून दाखवली आहे. इथं डायरेक्ट लिहिलेलं आहे, इथं काढून दाखवली आहे तुम्हाला. म्हणजेच ही कायनेटिक एनर्जी काय आली तुमची 1/2 ka². दोन्हीची बेरीज केली EP + EK 0 + 1/2 ka². टोटल एनर्जी आली 1/2 ka², म्हणजेच 1/2 mω²a². म्हणजे ॲट द मीन पोझिशन टोटल एनर्जी इज कायनेटिक एनर्जी, आणि कायनेटिक एनर्जी इज मॅक्झिमम ॲट द मीन पोझिशन बिकॉज पोटेन्शियल एनर्जी इज 0. हे झालं मेन पोझिशनचं. आता एक्स्ट्रीम पोझिशनला काय होतं आहे बघूया. ॲट द एक्स्ट्रीम पोझिशन व्हिलॉसिटी ऑफ अ पार्टिकल इज 0 अँड डिस्प्लेसमेंट इज +or- a. एक्स्ट्रीम पोझिशनला व्हिलॉसिटी 0 असते माहिती आहे तुम्हाला, आणि डिस्प्लेसमेंट काय असते +or- a. एक्स्ट्रीम म्हणजे एक्सच्या जागी आपल्याला प्लस किंवा -a घालायचं आहे. इथं पण आपण पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला लिहूया 1/2 kx². एक्सच्या जागी काय घालायचं आहे आपल्याला, तर एक्सच्या जागी घालायचं आहे 1/2 ka². एक्सच्या जागी a घातलेलं आहे, म्हणजे आपली पोटेन्शियल एनर्जी आली 1/2 ka², किंवा केच्या जागी mω घालायचं 1/2 mω²a². मग आता EK कायनेटिक एनर्जी काढूया. कायनेटिक एनर्जी 1/2 ka² - x² हा फॉर्म्युला आहे. एक्सच्या जागी घातलं a², म्हणजेच कायनेटिक एनर्जी आली a² - a², 0. कायनेटिक एनर्जी आली 0. एक्स्ट्रीम पोझिशनला काय झालं, एक्स्ट्रीम पोझिशनला जी एनर्जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती 1/2 ka² आली, म्हणजेच 1/2 mω²a² आलं. कायनेटिक एनर्जी आली 0, म्हणजे टोटल एनर्जी, आणि मागचं इक्वेशन हे 1. बघा प्रत्येक ठिकाणी एनर्जी तीच आलेली आहे. E इज इक्वल टू 1/2 ka² असेल, मीन पोझिशनला असेल
तरी त्याची टोटल एनर्जी जी असणार आहे तेवढीच टोटल एनर्जी त्याची एक्स स्क्वेअर प्लस 0 इज इक्वल टू 1/2 के स्क्वेअर म्हणजेच 1/2 एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर आली. म्हणजेच टोटल एनर्जी इज ओनली पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी इज 0 ॲट द एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, आता आपण काढूया ॲट एनी पोझिशन. ॲट एनी पोझिशनला काय असणार आहे? ॲट फ्रॉम द मेन पोझिशन, ॲट अ डिस्टन्स एक्स फ्रॉम द मेन पोझिशन, जे आपण मगाशी काढलेलं टोटल एनर्जी काढताना हे काढलं आहे सगळं. पोटॅन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर किंवा 1/2 के एक्स स्क्वेअर. आलं लक्षात? इथं एक्सच्या जागी एक्सच ठेवायचं आहे. कायनेटिक एनर्जी काढताना काय करायचं? 1/2 एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे. इथं काय करायचं आहे? 1/2 एम ओमेगा स्क्वेअरबद्दल इथं के घातलं, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. दोन्हीची टोटल एनर्जी काढण्यासाठी काय करायचं? बेरीज करायची. 1/2 के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस 1/2 के एक्स स्क्वेअर, दोन्हीची बेरीज केली म्हणजेच टोटल एनर्जी आली 1/2 के ए स्क्वेअर. हे मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर कॅन्सल होतं म्हणजेच 1/2 के ए स्क्वेअर किंवा 1/2 एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. आता हे इक्वेशन 2, इक्वेशन 3 ह्याच्यामध्ये एनर्जी काय आली? ई इज इक्वल टू 1/2 के स्क्वेअर. तिसऱ्या ह्याच्यामध्ये एनर्जी काय आली? ई इज इक्वल टू 1/2 के ए स्क्वेअर किंवा एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. म्हणजेच पार्टिकल कोणत्याही पोझिशनला असल्यानंतर असणार आहे तेवढीच टोटल एनर्जी त्याची ॲट एनी पोझिशनला पार्टिकल असेल तेवढ्या असणार आहे. ह्याच्यावरून आपण काय कन्क्लुजन काढू शकतो? तर टोटल एनर्जी इन SHM इज कॉन्झर्व्ड. ओके, आता नेक्स्ट आपण इथे एक केस कन्सिडर केले. इफ कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. जर पार्टिकलची कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी सेम असेल, ग्राफमध्ये आपण दाखवलं ते, तर काय होणार आहे? तर इथं तुमचं कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. ह्याच्यावरून आपण एक्सची व्हॅल्यू फक्त काढलेली आहे. आलं लक्षात? इथं काढून दाखवलं आहे. इथं 1/2 एम दोन्ही कॅन्सल होणार आहे.